ज्यांचे आपण विचार ऐकले ते ज्येष्ठ साहित्यिक आणि सयाजीराव गायकवाड यांचं कर्तृत्व आणि जीवनाचा साजीफत लोकांच्या समोर मांडण्याचं अत्यंत मोलाचं काम ज्यांनी केलं ते डॉक्टर बाबा महान, ज्येष्ठ पत्रकार श्याम पवार, इतिहासाचे संशोधक डॉक्टर प्रकाश पवार, ज्यांनी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागामध्ये सर्वसामान्य माणसाच्यात आणि विशेषतः स्त्रियांच्यात त्यांचं स्वत्व जागे करून प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपण उभं राहू शकतो हे आणि संस्थात्मक काम करू शकतो हे ज्यांनी घडवलं त्या मानदेश फाउंडेशनच्या संस्थापक चेतनादादा सिन्हा, गोविंदादा गायकवाड, शिवशक्ती प्रतिष्ठानच्या प्रमुख ॲडव्होकेट सैयदा मोहक, महाराष्ट्राच्या विधानसभेचे सन्माननीय सभासद श्री पठारे, अन्य सगळे मान्यवर आणि उपस्थित बंधू वगैरे, अतिशय चांगला असा एक कार्यक्रम आज या ठिकाणी शिवस्मृती प्रतिष्ठान आणि शिवस्मृत प्रकाशन यांच्या वतीने आयोजित केलेले आहे. काही पुस्तकांचं प्रकाशन झालं. ताराबाई शिंदे या बुलढाणा जिल्ह्यातल्या, त्यांचे वडील हे महात्मा ज्योतिबा फुलांच्या विचारानं सत्यशोधक चळवळीत काम करणारे एक प्रमुख आणि ताराबाई ह्या त्यांच्या कन्या. ताराबाईंनी उभ्या आयुष्यामध्ये स्त्रियांना अस्तित्वाची जाण करून देण्याच्यासाठी अखंड प्रयत्न केले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा विचार हा कृतीमध्ये कसा आणता येईल यासाठी त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. तुम्ही विचार करा की बुलढाणासारख्या जिल्ह्यामध्ये जवळपास 100 वर्षाच्या पूर्वी बहुजन समाजाची एक भगिनी जनमानसामध्ये जागृती करण्याच्यासाठी उभी राहते आणि आपलं आयुष्य झोकून देते. अशी एक वेगळी कर्तृत्वान अशा प्रकारच्या त्या भगिनी होत्या. आणि त्यांनी जे काही निबंध लिहिले त्याच्यातलं सामाजिक वास्तव हे लोकांच्या समोर ठेवण्याचं काम रजिया सुलताना यांनी केलं. मी त्यांचं अभिनंदन करतो की एक असं व्यक्तिमत्व की जे फारसं महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना ठाऊक नाही ते जनतेच्या समोर मांडण्याची काळजी त्यांनी घेतली. ॲडव्होकेट सैयदा मोहक यांनी जिजाऊ सावित्र्यांच्या कर्तृत्वाने की या संबंधीचा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अनेक भगिनी अशा आहेत
की छोट्या मोठ्या क्षेत्रामध्ये काम करतात, पण लोकांना फारसं परिचित नाही. त्यांचं कर्तृत्व, जनतेचं संबंध मांडण्याचं संबंधीचं लिखाण शैलेंद्र त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. त्याचे प्रकाशन या ठिकाणी होतं. मला आनंद एका गोष्टीचा आहे की हा शिवपुत्र महोत्सव आहे. व्यासपीठावर अधिकारवादीने शिवाजी महाराजांच्या बोलणारे आपले सहकारी या ठिकाणी आहेत. छत्रपतींच्या संबंधी महाराष्ट्रामध्ये काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण एकच गोष्ट सांगितली गेली की या देशामध्ये राजे अनेक होऊन गेले. त्यांनी कर्तृत्व दाखवलं, पण त्यांचं राज्य हे त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित अशा प्रकारचं सीमित होतं. आपण बघितलं की हैदराबादचं राज्य निजामाचं राज्य, दिल्लीचं राज्य मोगलांचं राज्य. पण शिवछत्रपतींच्या राज्याला कधी भोसल्यांचं राज्य कुणी म्हणलं नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की ही सत्ता हातामध्ये आहे, ही जनतेची आहे. आणि मग रयतेची उभारणी करण्याच्यासाठी छत्रपतींनी एक आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवला. आणि ते राज्य रयतेच्यासाठी चालवलं, ही दृष्टिकोन त्यांनी कधी सोडला नाही. आणि त्यांच्या नावानं हा महोत्सव या ठिकाणी होता. बाबा भावनेने एक मोठं काम केलेलं आहे. शहाजीराव महाराजांच्या संबंधीचं अतिशय डिटेल अशा प्रकारचं लिखाण त्यांनी त्या ग्रंथाच्या माध्यमातून केलं. नाशिक जिल्ह्यातल्या सामान्य कुटुंबातल्या जन्म घेतलेले आणि भाग्य त्यांचं की वडोदरा संस्थांमध्ये राज्य चालवण्याच्यासाठी आवश्यकता होती आणि त्याची कमतरता होती. म्हणून दत्तक विधानाशिवाय पर्याय नाही. या स्थितीला होत्याच्या नंतर त्याच्यामध्ये निवड केली ती सयाजीरावांची केली आणि सयाजीराव वडोदराला केली. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली आणि राज्यकारभाराची सूत्र त्यांच्या हातामध्ये सुपूर्द केली. त्या कालखंडामध्ये मराठी लोकांची 2 राज्य ही लक्षात राहतील अशा प्रकारची होती. एक ग्वालियर आणि दुसरं वडोदरा. छोटी मोठी अनेक होती. पण सयाजीरावांनी राज्य कसं चालवायचं, कुणासाठी चालवायचं या संबंधीचा एक वेगळा दृष्टिकोन संबंध देशाचा समोर ठेवला. त्यांच्या राज्य चालवण्याच्या कालखंडामध्ये शिक्षणाची सुविधा असो, शेती संपन्न कशी करता येईल यासाठी काही असो, पाण्याचा खर्च कसा सोडवायचा या संबंधीचा विचार असो, समाजाचा उपेक्षित आणि छोटा वर्ग जो असेल त्याला सन्मानाने जगण्याची संधी कशी देता येईल या प्रकारचे असेल. अशा अनेक प्रकारच्या अनेक क्षेत्रामध्ये
सहजपणे आपल्या हातामध्ये असलेला अधिकार हा अतिशय उत्तम रीतीने चाललेला होता. म्हणजे एक काळ असा होता महाराष्ट्रामध्ये, विशेषतः आपल्या भागात, स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ग्रामीण भागातली सुविध तरुण पिढी उच्च शिक्षणाच्या संबंधीचा विचार मनात आला. आर्थिक स्थिती गतिशील नाही हे ध्यानात आल्याच्या नंतर शिक्षण घ्यायचं होतं. आणि त्यासाठी अनेक लोक हे वडोदऱ्याला जात होते. तुम्हाला लोकांना माहीत असेल की वडोदऱ्यामध्ये शिकलेले आणि नंतर राज्यात येऊन राज्याचं नेतृत्व किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक कर्तव्यवान नेते महाराष्ट्रात होऊन गेलेले होते. तुम्हाला लोकांना ठाऊक असेल, राजाराम बापू पाटील किंवा त्यांच्या लेवलची त्या काळाची पिढी, या सगळ्यांचं शिक्षण वडोदऱ्याला झालं. सयाजीराव युनिव्हर्सिटी आणि सयाजीराव महाराजांनी जी सुविधा करून दिली होती त्याचा लाभ घेण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबाची ही तरुण पिढी वडोदऱ्याला जात होती. तिथे गेली, तिथे शिक्षित झाली आणि जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान देत होते. असा एक कर्तृत्ववान राजा हा सयाजीरावांच्या रूपानं या देशानं पाहिलेला आहे. आणि म्हणून त्या संबंधीचं लिखाण हे अत्यंत महत्त्वाचं लिखाण आहे. तो ठेवा आहे. आणि मी बाबा भान यांचं अभिनंदन करतो. हे मुलाचं काम तुम्ही या ठिकाणी केलं. श्रीराम पवार पत्रकार आहेत, सातत्याने लिहित असतात आणि त्यांचं लिखाण हे आपल्या सगळ्यांच्या समोर असतं. आणि त्याचप्रमाणे प्रकाश पवारांच्या वारसातसुद्धा ऐतिहासिक प्रश्नांचं विश्लेषण हे अनेकदा वाचण्याची संधी आपल्याला मिळत असते. मला आनंद एका गोष्टीचा झाला की या ठिकाणी महाराजांनी ताराबाई पुरस्कार चेतनाबाई सिन्हा यांच्यासाठी दिला. चेतना सिन्हा या मानदेशातल्या मान तालुक्यातला हा सगळा भाग दुष्काळी भाग आहे. मानदेश याचा अर्थ फलटण तुम्ही सोडलं की त्याच्यानंतर मान तालुका, खटाव तालुका, आटपाडी तालुका, कवठे महांकाळ तालुका हा सगळा परिसर मानदेश म्हणून ओळखला जातो. आणि या सगळ्या परिसराचं वैशिष्ट्य काय? दुष्काळ, प्यायला पाणी नाही. राजा सिन्हा जे सांगत होत्या की दुष्काळाच्याबद्दलचं वर्णन की हजारो जनावरांना खाद्य देण्याच्यासाठी, पाणी देण्याच्यासाठी व्यवस्था करायची स्थिती या महाराष्ट्रात आलेली होती. आणि त्या काळामध्ये मी केंद्र सरकारमध्ये होतो आणि त्यामुळं शेती आणि त्याचं काम माझ्या हातामध्ये असल्याच्या नंतर एकंदर या दुष्काळी परिस्थितीला सामना कसा करायचा, दुष्काळग्रस्तांना मदत कशी करायची, हजारो गुरांना भुकेपासून वाचवायचं कसं, हे सगळं ओझं आम्हाला लोकांच्या पडलेलं होतं. आणि त्या काळामध्ये आम्ही
अक्षरशः कोट्यावधी रुपये केंद्र सरकारच्याकडून येऊन या मानवी समाजाचे आणि लोकांची त्या संकटातून सुटका केली. दुष्काळ हा मानदेशाला लागलेला रोग आहे. पण मानदेशाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे. दुष्काळ आहे, आता थोडं पाणी यायला लागलं, पण फिरायला दुष्काळाशिवाय दुसरं काही नव्हतं. त्यांनी सांगितलं की स्त्रियासुद्धा खरीप होतं. खरीप होण्याचं काम कुणी काय? खरीप होण्याचं काम दुष्काळामध्ये जगण्याच्यासाठी काहीतरी साधन हे दिलं पाहिजे आणि म्हणून खरीप होण्याचं काम सुद्धा हे करण्याची स्थिती या भागातल्या लोकांना. ही स्थिती असताना त्याच्या मात करण्याच्यासाठी देशाचा माणूस हा कधी मागं राहिला नाही. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वर्ष फिरत असतो. मला एक नाद आहे की त्याच्या भागातल्या लोकांची वैशिष्ट्य लक्षात घेऊन ते समजून घ्यायचं. मानदेशाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. हा सगळा जो भाग आहे, मी आत्ता सांगितलं, दुष्काळी आहे. कामाची, पाण्याची, अन्नाची वाद. पण दुष्काळ असला तर माणूस कधी डगमगला नाही, कर्तृत्व दाखवायला कधी मागं राहिला नाही. अनेक कर्तृत्व माणसं या मानदेशाने महाराष्ट्राला दिली. एक काळ असा होता महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला टेलिव्हिजन नव्हता, ऑल इंडिया रेडिओ असायचा. आणि गजी वाजवेकरांनी गीत रामायण लिहिलं आणि ते गीत रामायण सकाळी ऑल इंडिया रेडिओमधून सांगितलं जायचं. आणि त्या गीत रामायणाचा कार्यक्रम ज्या दिवशी असायचा त्या दिवशी होणं काय किंवा अन्य सगळं काय, त्या विशिष्ट वेळेत की ज्यावेळेला गीत रामायण रेडिओवर येणार आहे त्या रस्त्यावर स्मशान शांतता असायची. लोक सगळे रेडिओच्या दोषी असायचे. कशामुळे कसं आहे, गजीबाजी गीत रामायण. गजीबाजी यांचं शिक्षण काय? शिक्षण थोडं. त्यांचा जन्म, त्यांचं आयुष्य कुठलं? मानदेशाचं. तुम्ही विजेच्या जवळून सांगोल्याला जायला निघाला तर जे गाव आहे ते गजीबांचं गाव आणि तिथं त्यांचं घर आहे. त्याला म्हणतात वामनाचा फात्रा. आणि वामनाचा फात्रा औंधतेमध्ये गजीबा राहायचे. ही आठवण करून दिली एवढ्यासाठी की याचा भाग दुष्काळी आहे. पण गजीबाच्यासारखा एक अत्यंत उच्च दर्जाचा साहित्यिक मानदेशाने महाराष्ट्राला दिला. व्यंकटेश वाळुंकर मानदेशाने महाराष्ट्राला दिले. मला माहिती नाही, पण पूर्वी आपल्या राज्यामध्ये कुणाच्या घरात लग्न असलं आणि लग्न लागलं की त्यावेळेला बँडवर एक गाणं लागायचं, जा मुली जा, काय ते जिल्हा घरी सुखी जा. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लग्नाच्या ठिकाणी असायचं. ते कोणी लिहिलं? त्यांचं नाव सावराम पाटील. आणि सावराम पाटील कुठे
तो मानदेशातल्या गडे मच्छिंद्र या गावचे. मानदेशाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, दुष्काळ आहे, जगाची भ्रांत आहे, पण चिंता करायची नाही, काहीतरी उद्योग करायचा. काय उद्योग त्यांनी करावे? महाराष्ट्राची किंवा या देशाची पहिली संसद ही मानदेशातून निघाली. भगवान वाली नावाच्या एका माणसाने आठवडीच्या जवळ ही संसद काढली. नंतर एका मला आठवत आहे, त्यांची संसद एकदा दिल्लीला गेली आणि त्यावेळी मी केंद्र सरकारमध्ये होतो. दिल्लीमध्ये मराठी लोक आल्याच्या नंतर आम्हाला लोकांच्याकडं कटाक्षाने येत असतात प्रेमानं. ते संसद त्यांनी काढलेली होती, ते लोक दिल्लीत आले. त्यांचा खेळ झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या घरी आले त्याचे काही लोक. चहा फार फोटो विटो सगळं झालं मी त्यांना विचारले की हे सरतेशीच्या मागं तुम्ही कसे लागला? म्हणजे साहेब, आमच्याकडे दुष्काळ आहे, जगायचं सन्मानाने. मग सन्मानाने जगायच्यासाठी वाघाच्या तोंडात हात घालायचा असेल, हत्ती फिरवायचा असेल, या धोक्यावरनं त्या धोक्यावर जायचं असेल आणि हे लोकांना पसंत असेल तर ते करून 2 पैसे मिळावे आणि सन्मानाने जगावं, त्यासाठी आम्ही ही संसद काढली आणि त्या संसदेने त्या ठिकाणी केली. मानदेशाच्या लोकांचं हे वैशिष्ट्य आहे. आणि त्याच मानदेशामध्ये चित्रकारांना गेले अनेक वर्ष मानदेश फाउंडेशनच्या मार्फत काम करत असतात. त्यांची बँक अतिशय चांगली आहे. छोटे मोठे व्यवसायाच्या संबंधीची सुविधा त्यांनी केली. शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लोकांनी फार्म प्रोड्युसर कंपनी नावाची कन्सेप्ट काढली आणि त्याच्यातून या शेतकऱ्यांच्या कंपन्या कशा येतील याचा निर्णय घेतला. पण निर्णय आम्ही लोक खूप वेळा घेतो, पण तो खुशीत आणण्याच्यासाठी जिद्दीनं प्रयत्न करणारे जाणकार त्याच्यामध्ये लागतात. आणि चेतनाबाबा सिन्हांनी तशा प्रकारच्या प्रोड्युसर कंपन्या त्यांच्या त्या वसवर्धनच्या भागामध्ये काढल्या. आणि किती दुष्काळ असला तर त्या दुष्काळावर मात केली. महाराष्ट्राचं शासन जर बघितलं, प्रशासन, आणि त्याचे महाराष्ट्राचे मराठी IAS आणि IPS अधिकारी जर बघितले तर अनेक IAS अधिकारी हे मानदेशात राहिले. कदाचित तुम्हाला आठवत असेल की एकेकाळी पुण्याला प्रभाकर देशमुख नावाचे कलेक्टर होते मानदेशातले. दैवी नावाचे विभागीय आयुक्त होते मानदेशाचे. पोलीस अधिकारी कमिशनरचे नाव विसरलो मी, अनेकांची नावं घेतायची. ही मानदेशातली माणसं, घरची अतिशय अडचणीची स्थिती, पण जिद्द आणि शिकाची त्याच्या जोरावर जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रावर आपलं कर्तृत्व दाखवू शकले आणि यशस्वी झालेले. आणि हेच वैशिष्ट्य मानदेशाचं आहे. आणि त्या मानदेशामध्ये आज विविध पद्धतीनं तिथल्या माणसाला स्वतःच्या पायावर आणि विशेषतः स्त्रियांना उभारण्याच्या बद्दलची कामगिरी श्रीमती सिन्हा यांनी केली याची कल्पना मला आहे. मी स्वतः त्यांच्या बँकेत कधी गेलो नाही, पण जाणार आहे, मला ठाऊक आहे. आणि माझ्या स्वतःच्या एका निवडणुकीमध्ये मी लोकसभेला उभा असताना मान आणि हा भाग
माझा मतदार होता आणि फार मोठ्या मताने त्यांनी मला देशाच्या लोकसभेमध्ये पाठवलेले होते. आणि म्हणून असा एक कर्तृत्वान असा सगळ्या लोकांचा हा परिसर, संकटावर मात करणाऱ्यांचा परिसर आणि त्या ठिकाणी त्या लोकांचं जीवनाच्या येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्यासाठी या श्रीमती सिन्हांनी फार मोठं काम केलेलं आहे. मला आनंद आहे की ताराराणीच्या नावाचा पुरस्कार हा त्यांना या ठिकाणी दिला. जी निवड झाली ती योग्य प्रकारची निवड झाली एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. मी अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही, बराच वेळ झालेला आहे. पण आनंद एका गोष्टीचा आहे, याच्या आधी जे जे आपल्या लोकांनी आपले विचार या ठिकाणी मांडले त्यांची वाचना अतिशय चांगली होती, विचार प्रवर्तक होती आणि त्यामुळं या कार्यक्रमाला निमंत्रित केलं आणि विचार ऐकण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि माझी रजा घेतो.